आज ना व्हिडिओ काढायला म्हणजे मोठा मुलगा नव्हता. आज सकाळी शाळा चालू झाली. आज शाळेचा पहिला दिवस होता आणि सकाळी तो 7लाच गेला. मग आज म्हणजे थोडीशी अडचणच झाली व्हिडिओ काढायला. स्टँड लावलं. मग त्या व्हिडिओने आता स्टँड लावण्याची सवय नाही, म्हणजे उन्हाळ्याची जशी सुट्टी लागली ना तसा मोठा मुलगा व्हिडिओ काढत होता. पण मग ब्ल्यूटूथ घेतलं आणि स्टँडला मोबाईल लावला, मग व्हिडिओ काढला. आधी काय केलं आहे, चूल पेटवली. छोटे छोटे लाकडं म्हणजे लाकडाच्या ज्या साली होत्या ना त्या लावल्या. त्याने काय होतं, पटकन अशी चूल पेटल्या जाती. आता चूल पेटलेली आहे आणि आज आपण असं काही बनवतोय ते एकदम चविष्ट आणि झटपट असं होईल. एकदम सोपं, कोणालाही बनवता येईल. आता काय केलं आहे, मी वाटा घेतलेला आहे आणि तो धुवून घेतलेला आहे. आता एक व्हिडिओ काढायचा म्हटला ना, 5 मिनटं व्हिडिओ काढायचं म्हटलं का त्याला इतकी उठबैस होती, पण मेहनतीशिवाय काही नाही आणि त्याच्यामुळं ती केलीच पाहिजे. आता मी काय केलं आहे, सुक्या वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचे देठं काढलेले. 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहे. आता हा लसूण पण सोलायचं आहे आणि याचे मी देठं काढलेले सगळे. आता आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे. आता काय बनवतं आहे ते आपल्याला पटकनच समजेल. आता पण सगळ्यात आधी काय केलं आहे, मी लसूण सोलला. लसणाचे जे साल आहे ते चुलीतच टाकले, म्हणजे बाकीकडं काही कुठं होत नाही घाण, म्हणून मग मी लसणाचे ते साल आहे ते हे. आता मी आज हे जे काही बनवत होते ना ते बनवताना मला आईची इतकी आठवण येते, कारण आई जशी बनवायची ना तसंच आज मी बनवलं होतं. पण तिची हातची जी चव आहे ना ती ह्याला म्हणजे आपण कसं बनवलं ना ज्याच्या त्याच्या हातची आणि त्याच्यातल्या त्याच्यात ती आणि आईच्या हातची चव आहे ना ती आईची. आणि आई इतका स्वयंपाक छान बनवायची माझी आई. असं साधं सोपं बनवायची, जास्त कुठले मसाले घालत नव्हती, काही नाही, पण इतकं छान बनवायची. म्हणजे ती स्वतः खाण्याआधी ना सगळ्यांना खाऊ घालायची आणि फक्त आपण म्हणायचं का आई हे बनव का ती लगेच बनवून द्यायची. पण आता ती ह्या जगात नाही आहे. आता मी काय केलं आहे, लसूण आणि त्या देठं काढलेल्या मिरच्या त्या थोड्याशा वाटून घेतल्या. त्याच्यात थोडे 1 चमचे जिरे टाकले आणि मसाला पटकन वाटण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकलं. मिठाने काय होतं, जेव्हा आपण वाटत असतो ना तो पटकन असा वाटला. मिठाला थोडासा खडबडीतपणा असतो ना, त्याच्यामुळे मसाला पटकन वाटला जातो. आता मला काय येतं, थोडासा खडबडीतच मसाला ठेवायचा होता, ओबड जास्त काय वाटायचं नव्हता. आता आई जे बनवायची ना ते दावल मालकाचं ठाणं होतं आमच्या शेतामध्ये आणि त्याच्या नैवेद्यासाठी बनवायला बनवत होती असं आई. आणि आज मी तसंच बनवून बघितलं. आज असं वाटलं सहज तसंच खावा, पण आईच्या हातची ती चव ती वेगळीच. आता काय केलं आहे, मी तवा ठेवला आहे, खोलगट तवा आहे आणि त्याच्यात काय केलं, 1 चमचा तेल टाकलं. थोडीशी मोहरी ती तडतडली, मग त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि तेही चांगले फुलले. मग आता याच्यामध्ये कांदा काही न घालता आपण एकदम मस्त असं आता ते वाटण केलेलं आहे ना ते मी तसंच ठेवलं होतं आणि ते उलट मी कारण असं हाताने काढलं का जास्त वेळेस लागलं का तिखट जास्त वेळ हाताला ठेवलं का मग हाताची आग होती. मग मी काय केलं, उलट मी नुसते पाट्यावरचा तो मसाला जो आहे ना तो काढला आणि तो या फोडणीमध्ये थोडासा 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा आहे. आता हा मसाला काही ओला नाही आहे, सुकलेल्या मिरच्या म्हणजे तो पटकन जळला ना. आता जाळ कमी, चुलीचं जाळ एकदम कमी ठेवलेला आहे. आता इकडं काय केलं, मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात पाणी टाकलं. पाणी टाकताना ना थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि पाणी टाकलं थोडंसं, त्याच्या गाठी गुठळ्या सगळ्या फोडून घेतलेलं आहे हाताने. आता ही फोडणी छान अशी बसलेली आहे. थोडंसं मला घट्ट वाटत होतं म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी टाकलं त्याच्यात. आता फोडणी पण इकडं आपली मस्त बसलेली आहे आणि आता थोडीशी हळद. आता ही हळदीला चमचा नेमका आणायचं लक्षात नाही, म्हणून अंदाजीच मी हळद टाकली वाटीने. आपली जेवढी लागते तेवढी 1 चिमूट हळद टाकली, म्हणजे मसाल्याच्या डब्यातला निम्मा चमचा हळद टाकली आणि थोडीशी कापून कोथिंबीर आहे ना ती पण टाकली या फोडणीमध्ये आणि मी तशीच ठेवलेली आहे. आता हे बेसन पिठाचं पाणी आणि बेसन पीठ मिक्स केलेलं होतं ना ते टाकलेलं आहे
आता आपल्याला माहिती का आपण पिठलं बनवत आहे, पण हे एकदम वेगळं पिठलं आहे. आणि वेगळं म्हणजे वड्याचं पिठलं बनवत आहे आपण. आता याला पाणी टाकताना ना थोडंसं कमीच टाकायचं आहे. आता वड्याचं पिठलं म्हणजे एकदम घट्ट पिठलं असतं, म्हणून पाणी अंदाज घेत घेतच टाकायचं आहे. आता आपण काय केलं तर ती ठेवलेली होती ना शिल्लक कापून ठेवलेली कोथिंबीर, मी पुन्हा ती टाकली. मसाला वाटायला थोडंसं मीठ टाकलं होतं, तो अंदाज घेऊन मी त्याच्यात पुन्हा मीठ टाकलेलं आहे. आता हे पिठलं जे आहे ना सगळं व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे सगळा मसाला आणि बेसन पीठ. आणि आता सगळ्या गाठी गुठळ्या पण फोडून घेतलेलं आहे. आता हे पिठलं घट्ट झालेलं आहे आणि चांगलं शिजून दिलेलं आहे मी कमी जाळात. आता हे पिठलं मी असं सगळ्या तव्याला असं पांगून ठेवलेलं आहे. वड्याचं पिठलं बनवायचं आहे, उलटणीनीच मी पांगवलं आहे. आता याचे अशा आडवे उभे काप दिलेले आहे उलटणीने. आणि आता हे थंड झाले की उलटणीने असं काढलं की त्याच्या वड्या पिठलं, यालाच वड्याचं पिठलं. आणि आई याच पद्धतीने पिठलं बनवायची, पण एकदम मस्त असे चवीला. आता आपलं पिठलं झालेलं आहे.